नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. अँकर रुपेश वाळके चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज एक तर मी खर तर छोटासा व्लॉग बनवणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर आज पाऊस बरसतो आणि आमच्या या शेतकऱ्यांची या ठिकाणी पात्रामध्ये गाळ करण्याचे काम इथं पातळीवर सुरू आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही, हे आमचे शेतकरी बांधव भगिनी या ठिकाणी भातावणी करतायत. आताच तुम्हाला मी सांगितलं, आता गाळ करून झालाय. या ठिकाणी रोपे देखील अशी भाताची ठेवली आहेत आणि आता भात लावणी सुरू आहे. कशा प्रकारे या महिला भात लावतायत तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे पहा, ही अशी रोप आहेत, याशी खाली चिखलामध्ये लावायची आणि संपूर्ण खाचरामध्ये या ठिकाणी पाणी आहे. आमच्याकडे याला खाचर म्हणतात. तुमच्याकडे अशा खाचराला काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. खरं तर हे थोडस सपाट वावर आहे. आमच्याकडे खाचर फार कमी आहेत. असं सपाट वावरामध्ये या ठिकाणी गाळ करून बांध करून या ठिकाणी भात आवणी केली जाते. आमच्याकडे मोठे मोठे शेत असल्यामुळं खाचरांचं प्रमाण कमी आहे. आमच्याकडे जास्त करून कांदे, बटाटे, ऊस वगैरे अशी पिकं घेतली जातात. पण भात खाचरे फार कमी आहेत. ते पाहू शकता, आमच्या गावचे शेतकरी आहेत बाळासाहेबजी साळुंके. नुकताच ज्यांना कृषीभूषण म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. अतिशय आमच्या गावामध्ये उत्तमरित्या शेती करतात. पाहू शकता, अतिशय निसर्गमय वातावरण आहे. पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर पडतोय. खरं तर तुम्ही म्हणाले, एवढा पाऊस चालू आहे आणि हे शेतकरी शेतामध्ये काम करतायत. शेती आणि शेतकरी यांची पहिल्यापासून ही नाळ जोडलेली आहे. पाऊस पाणी वाऱ्याचे त्यांना भय नसते. खरं तर आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये कष्ट करत असतो, भातावणी करत असतो. त्यामुळे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं तांदूळ खायला मिळतं. याच्या मागे शेतकऱ्यांचं खूप मोठं कष्ट आहे. पाहू शकता, एक 2च मिनिटांमध्ये एवढ्या एरियामध्ये आता भातावणी केली. खरं तर मला आज कुंडेश्वर देवस्थानचा व्लॉग बनवायचा होता. मी तसा प्लॅन पण केलेला, पण आज पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं मला तो व्लॉग बनवता आला नाही. पण नक्कीच येत्या 2-3 दिवसामध्ये तो व्लॉग मी बनवणार आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. उद्यापासून श्रावण मास आरंभ होतोय आणि कुंडेश्वर असं देवस्थान आणि जागृत देवस्थान आहे. त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी जातात आणि निसर्ग देखील अतिशय छान आहे. तिथं धबधबे आहेत. कोकणामध्ये गेल्याची फिलिंग त्या ठिकाणी गेल्यानंतर येते. तो देखील व्लॉग मी लवकरच बनवणार आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अँकर रुपेश वाळके चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.